गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बापू दुधू दूध घालाय. अण्णा शाळेत गेलाय ना, त्याचा तास चालू आहे त्याच्यामुळे तो कधी 10:30 वाजता येतो. हो 10:30ला येतो. धारी काढली, दूध ठेवते आता इथं, म्हणजे बापू घेऊन जाते. बापू कुठे गेलं? बापूंचा थोडा समाचार घेऊया. परत 2-4 दिवस झालं काय बापूंचं हे केलेलं नाही. बोराटीचा काटा अचानक पाय पडला म्हणजे बोराटीचा काटा लय टोचतो. कुठे गेलं बापू? काही रात्री हे एवढं झाडायचं राहिलं होतं, लय पाला पडला इथं महाग. बाकीचं काढलं होतं सगळं झाडून रात्रीच. स्वयंपाक नाही अजून, त्याला स्वयंपाकाची तयारी करायची. त्या भांडी घासते, मग स्वयंपाक करते. कपडे हे धुवून काढले, परत कपडे धुवायला ऊन लागतं. रात्री सगळं झालं तरी आणि केवढं पाला का म्हणे या झाडाचा पाला पडतोय, मलाच काय कळा नाही. बापू येतेलच इकडं, तर भांडी घासते. काय नाही अजून, आताशी तयारी करायची स्वयंपाकाची सगळी. बाहेरचं काम आवरून घेतलं कारण ऊन लागतंय लय खूप, त्याच्यामुळं. हो का? एवढी पिशवी भरून? होय. आता रानात जायचं आहे का नेमकं? तुम्ही कुठं जायचंय आता? कापडे इस्त्रीला टाकायची, हा, लाकडीला, आणि गावात जायचंय. गावातनं भवाननगरला जायचंय. लयच काम आहे मग. हो, परत संध्याकाळी डबा घेऊन बारामतीला जायचंय. बर ते संध्याकाळी बघू की. बरं. आता तर चाललंय, काय आता तू नाही, सांगा. पाटील साहेबाचा फोन आलता, आता संध्याकाळी करू. हा, हं. तुला बोलायचंय त्यांच्या बरोबर. बरं, काय बरं. नाही का, लय ऊन आहे हो. का नाही ऊन? हा, लय म्हणजे काय सांगता सुई नाही. लय ऊन लागतं या. जिरा आणला हो का भरून, तरी बी पाणी त्यात गरम होतंय हो. इतकं ऊन आहे. सावलीत ठेवलं तरी गप बसावं लागतंय. समद्या काकू मामा ही सगळ्यांनी ग बसा उन्हाळ्याचं. होय, समधी गाड्या सुकेरा उन्हाळ्याचं. भाकरी उलीशी कोरभर कमी खायची, पाणी जास्त प्या. होय. पाणी जास्त प्यायचं. हा, काय नाही आपलं निवांत. नाही बरोबर आहे तुमचं, नाही काही चुकत. म्हटलं बापूचं बोलणं तरी करीत जसं काय तुम्हाला कमेंट वाटलं टाकीत जा. करू होय, करा. हा मग माझं बरं. काय नाही हो का. समद्यांना नागपूरच्या ते फोन करायचा आहे मला, बऱ्याच जणांना फोन करा की. काल इरवळ झोपला होता की तुम्ही? झोपलो होतो म्हणा. मी म्हणलं कामात असते ती, त्यांनीच लावा किंवा तुम्ही. बरं, तुमच्याकडे बरं. नंबर आहे प्रत्येकाकडे, तुम्हीच लावा. हा, केसची आहे ती. हा, तुम्हीच फोन लावा आमच्या तुम्हीच बापूला. लावा. मी उचलेन हो का, लगेच नाही उचलला तर परत उचलेन. मला वाटतं एखाद्याला अडथळा नको कामात, मग काय. म्हणून मी करीत नाही. होय, हा, असू द्या. इथू दूध घालून बरोबर. या तुम्हाला लय काम आहे. हो, भाकरी पुरतं. नाही बरोबर आहे तुमचं, भाकरी कापड धुतेरी असमा, पण सकाळचं भिजाय घातली किरकिर कर. हो की. मी म्हणलं माझा मी धुहीन बाबा. हो बरोबर. अजून तर काही एकदा धुतली नाही ती. तसं नाही, पण नाही धुली तरचा भात आहे. बर, असू दे. फक्त निर्म्यात कमन घालायची. ह्या बाह्याला बघा इथं तसंच राहतं हो, म्हणून आधी भिजाय घालायची 2-3 तास. निरमा उलिसा जास्त टाकायचा. बरं झालं असू द्या. तेवढं सांगितलं त्यांना, ते बरं झालं. असू द्या, येऊ का मग? बरोबर आणि झालं. हसत बोलायचं. लय गडबड आहे तुम्हाला. काय हो का, देणे घेण्याचं काय नाही. पैसे खिशात नसलं तरी हसत अहो बोलायचं. तुम्ही बघा, आता पैशाची काय गरज आहे? एवढं चकाचक दिसताय. असू होय. द्या. कुण्या मागितल्यावर म्हणायचं अरे घरीच राहिलं विसरून. काय गप्प बसायचं. हो, काय गरज नाही असू द्या, देवा. सुखी राहा समधी. लय तर अवघड खेळ आहे बापूंचा आमच्या. चला चाललंय, त्यांना जायचंय, काम आहे. असं मी करते स्वयंपाक. तवर येतात माघारी ती. आज मस्तपैकी टमाट्याची चटणी आणि चपाती. आता आधी कणिक मळते, एकदा चहा करून पेते मस्तपैकी. चालले ते. चला कणिक मळून ठेवली आताशी. आता टोमॅटोची चटणी करते मस्तपैकी. आता कांदा चिरून घेते आधी. टोमॅटो चटणी जास्त कांदा टाकल्यावर चटणी मस्त लागते. आता इकडच्या साईडला ते ऊन, त्याच्यामुळे आता इकडे बसावं लागेल मला. असं चिरकं कांदा चिरते आणि मग चूल पेटावते. गाय लागली वरडाय, तिला पाणी दाखवायचंय. पाणी काय नाही. मोटर एका कडेला का गेली आहे. तर काय झालंय, मोटरचा पाया पण निसटून पडलाय. माझ्या माहितीच नव्हतं, लक्षच नाही. मी म्हणते या
पाणी काय नाही ना आता बघते डोकून तर मोटर सगळी एका कडेला गेली आणि पाईप गेलाय वर हो का इकडं हिरवा पाईप राहिलाय. कशाचं बाई लयच अवघड खेळ आहे आता तर. आता आणि एक मोटर वर काढावं लागेल. गुरांना एक पान नाही प्यायला. आता कसं करावं. आता वर काढूनच हे करावं लागेल. पाईप जोडावं लागेल. पाईप कसं काय निसाटला काय माहिती. केली आणि चपात्या लाटायच्या ठेवल्यात. गॅसवर टमाट्यात चटणी केली. काहीतरी कुटाणा बंदच नाही. मला दमून जीव गेलाय सकाळपासून. आता म्हणलं पडदिशीने गुरंपान दाखवत मोटरचा बटन टाकून बघते तर पाणीच आहे नाही तर का आता नळीत निसटून बसली. कसं काय निसाटली काय माहीत नाही. आणि नेमकं ह्या गुरांच्या टाकीतच पाणी नाही लय थोडं. जेवढं आहे तेवढं दाखवते आणि परत तिकडच्या टाकीतून पाणी आणते आणि मग मोटर जोडते. चपात्या लाटायच्या ते म्हणताना आत्या वज काढायला गेलत्या. बापू गेल्या तर आणायला वज काढून. आणि मला तर गुरं पाणी दाखवल्याशिवाय मार्गच नाही. आणि उशीर एकतर लय झालाय 10:30 वाजल्या त्या. गुरांना पाणी दाखवायचं म्हणलं की त्यांचा टायमिंगच आहे. टायमिंगचं झाला की ती वरडायला सुरुवात करतात. त्यांनी आता बघितलंय मला. त्यांना कळलंय की आता ती आली पाणीच दाखवणार नाही. कशाचं बाई लय अवघड आहे. कुठलं काय करायला गेलं की काहीतरी दुसरंच होऊन बसतं. पड्डेशीने उरकन म्हणलं कशाचं काहीतरी आहेच मागं माझ्या. कुठं ना स्वयंपाक करून घ्यावा तर हे बाहेरचं काम राहतंय. बाहेरचं करा स्वयंपाक राहतोय. कुठलं करा कुठलं टवाव. लय अवघड खेळ झालाय. तुझं बघताय का बघतावर तू पी 2-2 हांड्याने तिकडून पाणी आणते. तर असं सगळ्यांना व्हिडिओ मला वाटतं छोटाच झालेला असून असो. सगळ्यांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. राहिलेले अपडेट सगळी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देईन मी काय असेल ते. आणि रवी भाऊ पोचला आमचं. कुठल्या गाड्या पोचल्यात ते अजून बघायचंय. तुम्ही म्हणता काय 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 कोणाचं काय असतात. बरेच जणांच्या काय कमेंट पण आहे त्या. पण असो चांगलं वाईट असतं. त्याला आपली कॅपॅसिटी पाहिजे सामोरं जायची. टाकी त्या दिवशी धुवून काढली होती ती टाकीत परत गळायला लागली. म्हणलं नकोच परत ह्या टाकीतलं सगळं जर पाणी काढलं तर आणि टाकी गळायला लागेल. बाय सगळ्यांना.